तर आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. ट्रान्समिशन ऑफ पॉवर म्हणजेच शक्ती संक्रमण. आता पॉवर म्हणजे जी काही शक्ती आहे त्याचे दोन प्रकार आहेत, एक नॅचरल आणि आर्टिफिशियल. म्हणजे शक्ती ही दोन प्रकारची असते, एक नैसर्गिक जी निसर्गातून आपल्याला मिळते आणि दुसरी कृत्रिम जी आपण शक्ती तयार करतो. आता नॅचरल पॉवर, आता नैसर्गिक शक्ती म्हणजे काय, तर नैसर्गिक शक्ती ही प्राण्यांपासून मिळणारी शक्ती, हवा, पाणी, सूर्यप्रकाश यापासून मिळणारी शक्ती यांचा या नैसर्गिक शक्तीमध्ये समावेश होतो. आता प्राण्यांपासून मिळणाऱ्या शक्तीचा जर विचार केला तर मानव स्वतःच्या अंगी असणाऱ्या शक्तीच्या माध्यमातून बरीच यंत्रे चालवतो. उदाहरणार्थ सायकल, शिलाई मशीन, शेतीची कामे करणे, लाकूड कापणे इत्यादी. तसेच बैल, घोडा, हत्ती यांच्याकडून शेतीची अवजारे चालविणे, टांगा चालविणे, लाकूड ओढणे अशी अनेक कामे करून घेतो. नंतर हवेपासून मिळणारी शक्ती. आता हवेपासून मिळणाऱ्या शक्तीद्वारे आपण काय करू शकतो, तर पवनचक्की जी आहे हवेवर चालते, त्या पवनचक्कीपासून आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो किंवा विहिरीतील पाणी काढणे यासारख्या गोष्टी करू शकतो. तसेच हवेच्या शक्तीवर समुद्रात होडी जी आहे ती चालवणे या प्रकारची कामे करू शकतो. सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून धान्य, इतर खाद्यपदार्थ सुकविणे यासारखी कामे करून घेतली जातात. तसेच आपण बघतो सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून आपण जर त्यानंतर आर्टिफिशियल पॉवर म्हणजेच कृत्रिम शक्ती. The power generated by human by using a natural resources to run a different machine is known as artificial power. For example, bike, car, truck, different machine in industries. म्हणजेच काय, तर नैसर्गिक साधन संपत्तीपासून तयार केलेली शक्ती उत्पादन कार्यासाठी वापरता येण्यासाठी या शक्तीचं वहन करणे आवश्यक असते. ठीक आहे. आता नॅचरल रिसोर्सेस, निसर्गातील साधनसंपत्तीचा वापर करून मानव जी शक्ती निर्माण करतो आणि त्या शक्तीचा उपयोग वेगवेगळ्या यंत्रांना म्हणजे मशीन्सना चालवण्यासाठी केला जातो. त्याला कृत्रिम शक्ती म्हणजेच आर्टिफिशियल पॉवर असं म्हणतात. उदाहरणार्थ मोटरसायकल, कार, ट्रक, कारखान्यामधील विविध मशीन्स इत्यादी या कृत्रिम शक्तीवर काय केल्या जातात, चालवल्या जातात. आता नैसर्गिक साधनसंपत्तीपासून तयार केलेली शक्ती ही उत्पादन कार्यासाठी वापरता येण्यासाठी त्या शक्तीचं जे आहे वहन म्हणजे त्या शक्तीचं संक्रमण जे आहे ते करणं आवश्यक असतं. ठीक आहे. त्यामुळे हे आता शक्ती संक्रमण कसं केलं जातं किंवा हे शक्ती संक्रमण म्हणजे काय असतं ते आपण पाहू. Power transmission, the process of transformation of power generated in one part of machine to other part of machine or other machine is known as power transmission. मशीनच्या एका पार्टमध्ये तयार झालेली शक्ती किंवा गती दुसऱ्या भागापर्यंत किंवा दुसऱ्या मशीनपर्यंत वाहून नेण्याच्या क्रियेला शक्ती संक्रमण असे. इलेक्ट्रिक मोटर और इंजिन. आता कोणत्याही प्रकारच्या मशीनला कोणत्या ना कोणत्या शक्तीद्वारे काय केले जाते, चालवले जाते. ही शक्ती जी आहे ती विद्युत मोटर किंवा इंजिनद्वारे प्राप्त केली जाते. त्यासाठी मोटर अथवा इंजिनच्या शाफ्टवर काय केलं जातं, तर पुली बसवली जाते. द पुली ऑन अ मोटर और इंजिन शाफ्ट इज नोन ॲज प्राईम पुली और ड्रायव्हर पुली. म्हणजेच ही जी पुली आहे जी इंजिनच्या किंवा मोटरच्या शाफ्टवर बसवलेली आहे तिला प्राईम पुली किंवा ड्रायव्हर पुली असं म्हणतात. द पुली ऑन द मशीन शाफ्ट और स्पिंडल इज नोन ॲज फॉलोवर और ड्रिवन पुली. आता मशीनच्या शाफ्टवर किंवा मशीनच्या स्पिंडलवर जी पुली बसवली जाते किंवा ड्रिवन पुली किंवा फॉलोवर असं म्हणतात. जी पुली मोटर किंवा इंजिन
म्हणजे ज्याद्वारे आपण मशीन चालवतो त्यावर बसवलेली असते, त्यांना प्राईम पुली किंवा ड्रायव्हर पुली म्हणतात. आणि मशीनचा जो शाफ्ट आहे किंवा स्पिंडल आहे त्यावर जी पुली बसवलेली असते त्याला फॉलोवर किंवा ड्रिवन पुली म्हणतात. आता या पुलीना ड्रिवन पुली आणि ड्रायव्हर पुलीला काय केलेलं असतं तर एका बेल्टच्या माध्यमातून जोडलं जातं, बेल्टद्वारे जोडलं जातं की ज्यामुळे मोटर किंवा इंजिन चालू केल्यानंतर मोटर आणि इंजिनपासून जी मिळणारी शक्ती आहे ती मशीनपर्यंत पोचवली जाऊ शकते आणि त्याद्वारे त्या शक्तीद्वारे मशीन जी आहे ती चालविली जाते. देर आर 2 टाईप्स ऑफ मशीन चालवण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिला म्हणजे ग्रुप ड्राईव्ह आणि दुसरा सिम्पल ड्राईव्ह. आता पहिला आहे ग्रुप ड्राईव्ह. दिस मेथड ऑफ ड्रायव्हिंग इज नोन ॲज कॉमन ड्राईव्ह अँड डिपेंडंट ड्राईव्ह. दिस मेथड ऑफ ड्रायव्हिंग इज ऑल्सो नोन ॲज कॉमन ड्राईव्ह अँड डिपेंडंट ड्राईव्ह. म्हणजेच ग्रुप ड्राईव्हचं दुसरं नाव काय आहे तर कॉमन ड्राईव्ह किंवा डिपेंडंट ड्राईव्ह. In this drive, a long shaft is operated by the electric motor or engine. This long shaft is called as main shaft. या ड्राईव्हमध्ये एक जो लांब शाफ्ट असतो तो काय केला जातो, इलेक्ट्रिक मोटर किंवा इंजिनच्या सहाय्याने ऑपरेट केला जातो, चालविला जातो. या लांब शाफ्टला काय म्हणतात तर मेन शाफ्ट म्हणतात. दिस शाफ्ट इज सपोर्टेड बाय द नंबर ऑफ बिअरिंग्स. अनेक बिअरिंगने काय केलेला असतो हा शाफ्ट, या शाफ्टला सपोर्ट दिलेला असतो. इच मशीन इज कनेक्टेड विथ दिस मेन शाफ्ट विथ द हेल्प ऑफ इंडिव्हिज्युअल पुली अँड बेल्ट. सो विथ वन मोटर ऑर इंजिन नंबर ऑफ मशीन्स आर ऑपरेटेड विथ अ सिंगल शाफ्ट. आता ग्रुप ड्राईव्हमध्ये काय आहे तर एका विद्युत मोटर अथवा इंजिनच्या सहाय्याने एका लांबीच्या शाफ्टला चालवले जाते. या जादा लांबीच्या शाफ्टला मेन शाफ्ट म्हणतात. या शाफ्टला अनेक बेअरिंगचा आधार दिलेला असतो. प्रत्येक मशीनला असलेल्या पुलीला बेल्टच्या सहाय्याने या मेन शाफ्टवर असलेल्या स्वतंत्र पुलीशी जोडले जाते. म्हणजे हा जो एक लांबीचा जो शाफ्ट आहे मेन शाफ्ट, ज्यावर अनेक वेगवेगळ्या पुलीज असतात. ठीक आहे, तर या वेगवेगळ्या पुलीला काय केलं, या वेगवेगळ्या पुलीवर अनेक मशीन ज्या आहेत त्या आपण पुल्ली आणि बेल्टच्या सहाय्याने काय करू शकतो, जोडू शकतो आणि त्या एकाच वेळी चालवू शकतो. त्यामुळे एकाच मोटर किंवा इंजिनद्वारे अनेक मशीन्स मेन शाफ्टची मदत घेऊन एकाच वेळेस चालविल्या जातात. समटाइम्स मेन शाफ्ट इज कनेक्टेड टू द काउंटर शाफ्ट अँड दिस काउंटर शाफ्ट इज कनेक्टेड विथ द मशीन थ्रू द बेल्ट अँड पुली. Through the belt and pulleys. With the help of this counter shaft, the speed of the machine is adjusted, maybe maximize or minimize. This belt is shift with the help of lever. आता या ग्रुप ड्राईव्हमध्ये बऱ्याच वेळेला मेन शाफ्टला काउंटर शाफ्ट सोबत जोडले जाते. नंतर काउंटर शाफ्ट पुली व बेल्टच्या सहाय्याने मशीनला जोडले जाते. या काउंटर शाफ्टद्वारे मशीनची गती जी आहे ती ॲडजस्ट करता येते, म्हणजेच कमी किंवा जास्त करता येते. काउंटर शाफ्टला बेल्टच्या सहाय्याने मशीन शाफ्टवरील फास्ट व लूज पुलीशी जोडले जाते. त्यामुळे ग्रुप ड्राईव्हमधील इतर मशीन चालू असतानाही त्या मशीनला बंद करणे सोपे जाते. ज्यावेळेस बेल्ट मशीनच्या लूज पुलीवर घेतला जातो त्यावेळी मशीन बंद होते आणि बेल्ट जो आहे शिफ्ट करण्यासाठी म्हणजे सरकविण्यासाठी लिव्हरची व्यवस्था केलेली असते. आता या ग्रुप ड्राईव्ह यामध्ये बघा ही जी डायग्राम दाखवलेली आहे, ही जी डायग्राम आहे ती ग्रुप ड्राईव्हची डायग्राम आहे. आता यामध्ये बघा हा जो आहे हा काउंटर शाफ्ट आहे, ते म्हटलेलं आहे काउंटर शाफ्ट. ठीक आहे, आता या काउंटर शाफ्टवरून काय केलेलं आहे तर या पुलीज आणि बेल्ट
काउंटर शाफ्ट आहे. काउंटर शाफ्ट आणि मशीनचा स्पिंडल हा काय केलेला आहे, पुलीज आणि बेल्टच्याद्वारे काय केलेला आहे, एकमेकाला जोडलेला आहे. या ठिकाणी बघा, हा जो आहे तो मेन शाफ्ट हा जोडलेला आहे काउंटर शाफ्टला. आणि काउंटर शाफ्टला हे वेगवेगळे राऊंड दिसत आहेत तुम्हाला, मोठे लहान. त्या काय आहेत तर वेगवेगळ्या पुलीज आहेत, डिफरंट पुलीज आहेत डिफरंट मशीनना जोडण्यासाठी. आणि त्याद्वारे काय केलेलं आहे तर या बेल्ट आणि पुलीजद्वारे मशीन जी आहे ती काय केलेली आहे, जोडलेली आहे आणि मशीन जी आहे ती ऑपरेट केली जाते. आता या ग्रुप ड्राईव्हचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण बघू. आता ग्रुप ड्राईव्ह ही पद्धत जी आहे ती फार पूर्वीच्या काळापासून वापरात आणलेली आहे. एकाच मोटार अथवा इंजिनद्वारे अनेक मशीन्स एकाच वेळेस चालविता येत असल्यामुळे या पद्धतीत कमी खर्च येतो. परंतु या ग्रुप ड्राईव्हचे काही तोटे आहेत, म्हणजेच डिसॲडव्हान्टेजेस आहेत. त्यामुळे ही पद्धत जी आहे ती कमी प्रमाणात वापरली जाते. आता ते डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे तोटे काय आहेत ते आपण बघू. पहिला आहे, टू ऑपरेट अ सिंगल मशीन अ लॉंग मेन शाफ्ट हॅज टू बी ड्रिवन. तर ग्रुप ड्राईव्हमध्ये एकच मशीन जर चालवायची असेल तर ती पूर्ण जादा लांबीचा पूर्ण मेन शाफ्ट काय करावा लागतो, त्यामध्ये फिरवावा लागतो. इट ऑक्युपाईज मोर स्पेस. ग्रुप ड्राईव्हसाठी जास्त जागा लागते. इफ द बेल्ट ऑफ वन मशीन इज ब्रोकन देन ऑल मशीन्स हॅव टू बी स्विच ऑफ. जर एखाद्या मशीनचा, आता कसं आहे त्यामध्ये अनेक मशीन्स एकाच शाफ्टच्या सहाय्याने मेन शाफ्टच्या सहाय्याने चालवल्या जातात. म्हणजेच एकाच मेन शाफ्टवर अनेक मशीन्स ज्या आहेत पुली आणि बेल्टद्वारे जोडलेल्या आहेत. बेल्ट तुटला किंवा इतर काही दोष त्यामध्ये निर्माण झाले आणि मशीन बंद पडली तर ती मशीन दुरुस्त करण्यासाठी आपल्याला बाकीच्या सर्व मशीन्स बंद कराव्या लागतात. म्हणजेच आपल्याला जो मेन शाफ्ट आहे तो बंद करावा लागेल आणि मेन शाफ्ट बंद केल्यामुळे काय होणार, बाकीच्या ज्या मशीन्स आहेत त्या मेन शाफ्टवर चालणाऱ्या त्या देखील बंद होतील. त्यानंतर नंबर ऑफ पुलीज अँड बेल्ट्स आर मोर हेन्स साऊंड इज मोर. पुलीज आणि बेल्टची संख्या जास्त असल्यामुळे आता एकाच शाफ्टवर मेन शाफ्टवर काय केलं, अनेक पुली आणि बेल्ट बसवलेले आहेत. त्यामुळे पुली आणि बेल्टची संख्या ही जास्त असल्यामुळे आवाज जो आहे साऊंड तो जादा येतो. तसंच पॉसिबिलिटी ऑफ ॲक्सिडेंट इज मोर. अपघाताची शक्यता वाढते. ठीक आहे. आणि सफिशियंट सनलाईट मे नॉट बी अवेलेबल. म्हणजे चांगल्या प्रकारचा किंवा पुरेसा प्रकाश येण्यास अडथळा येतो. त्यानंतर ड्राईव्हचा दुसरा जो प्रकार आहे सिम्पल ड्राईव्ह किंवा ज्याला आपण इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह किंवा इंडिपेंडंट ड्राईव्ह असं देखील म्हणतो. दिस मेथड ऑफ ड्राईव्ह इज ऑल्सो नोन ॲज इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह ऑर इंडिपेंडंट ड्राईव्ह. इन दिस ड्राईव्ह इच मशीन इज ड्रिवन बाय द सेपरेट मोटर. आता या सिम्पल ड्राईव्हमध्ये काय केलं जातं तर प्रत्येक मशीन ही सेपरेट मोटरने काय केली जाते, चालवली जाते. ग्रुप ड्राईव्हमध्ये काय केलं जात होतं तर एकाच मोटर किंवा इंजिनच्या सहाय्याने अनेक मशीन्स ज्या आहेत त्या चालविल्या जात होत्या. परंतु इथे सिम्पल ड्राईव्हमध्ये एक मशीन जी आहे ती एकाच वेगळ्या मोटरपासून काय केली जाते, चालवली जाते. टू स्टार्ट अँड स्टॉप दिस मोटर देर आर अ सेपरेट स्टार्टर अँड स्विचेस. या मोटरला सुरू करण्यास किंवा बंद करण्यासाठी स्टार्टर किंवा स्विचेसही काय केलेले असतात, वेगवेगळे बसवलेले असतात. उदाहरणार्थ आता सिम्पल ड्राईव्हची उदाहरणं काय आहेत तर ड्रिलिंग मशीन. आपल्याला माहिती आहे, आपण वर्कशॉपमध्ये ड्रिलिंग मशीन बघितलेली आहे, बरोबर. आता ड्रिलिंग मशीन काय आहे, इंडिव्हिज्युअल मशीन आहे. तिला मोटर असते, मागच्या साईडला जी मोटर असते आपण बघितलेली आहे. ठीक आहे. आणि त्या मोटरच्या सहाय्याने काय केलं, ती मोटर काय केलेली आहे, बेल्ट आणि पुलच्या सहाय्याने मशीनच्या स्पिंडलला जोडलेली आहे आणि मशीन त्याद्वारे चालवली जाते. तसंच लेथ मशीन, ग्राइंडिंग मशीन, सॉईंग मशीन या सर्व मशीन्स आपण आपल्या वर्कशॉपमध्ये बघितलेल्या आहेत. ही काय आहे तर सिम्पल ड्राईव्हची उदाहरणं आहेत. म्हणजे एका मोटरपासून एकच मशीन चालवली जाते. ही आहे आपली ड्रिलिंग मशीन. या ठिकाणी बघा, ही जी आहे ती मोटर आहे आणि ही मोटर जी आहे ती या
ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलची काय केलेली आहे, जोडलेली आहे पुल्ली आणि बेल्टच्या माध्यमातून. मोटर स्टार्ट झाली, मोटर फिरायला लागते, मोटरचं शाफ्ट फिरल्यावर त्यावर जी पुल्ली आहे ती फिरायला लागते, त्यामुळे त्या पुल्लीवर बसवलेला बेल्ट फिरतो आणि अल्टिमेटली तो बेल्ट जो आहे तो स्पिंडलच्या पुलीला जोडलेला आहे आणि त्याद्वारे काय होते, ही स्पिंडल रोटेट होते. हे झालं सिम्पल ड्राईव्हचं उदाहरण. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह म्हणजे सिम्पल ड्राईव्हचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते आपण बघू. आता लेस एनर्जी इज रिक्वायर्ड, यामध्ये काय आहे तर या पद्धतीत कमी ऊर्जा ही खर्च होते. ठीक आहे. आता ग्रुप ड्राईव्हमध्ये बघायला गेलं तर एकाच मोटरवर किंवा एकाच इंजिनवर आपण काय केलं आहेत, अनेक मशीन माउंट केलेले आहेत, अनेक मशीन आपण त्याद्वारे चालवतो एकाच मोटरमुळे, त्यामुळे खर्च होणारी ऊर्जा जी आहे, एनर्जी जी लागते ती जास्त लागते. पण यामध्ये काय आहे तर आपण एका मोटरद्वारे एकच मशीन चालवतो, त्यामुळे आपल्याला लागणारी ऊर्जा जी आहे ती कमी खर्च होते. त्यानंतर इफ देअर इज अ फॉल्ट इन अ मोटर ऑर मशीन देन ओनली दॅट पर्टिक्युलर मोटर ऑर मशीन हॅज टू बी स्टॉप. आता यामध्ये काय आहे तर मोटर मशीनची जी मोटर ती एकच पर्टिक्युलर मशीन बंद करावी लागते. ग्रुप ड्राईव्हमध्ये काय होतं तर एखादी मशीन खराब झाली तर आपल्याला बाकीच्या सर्व मशीनना काय करावं लागत होतं, बंद करावं लागत होतं. ठीक आहे. त्यानंतर रिक्वायर्ड लेस स्पेस ॲज अ मोटर इज माउंटेड ऑन द मशीन. ग्रुप ड्राईव्हमध्ये आपण बघितलं आहे मोटर एक वेगळी होती आणि वेगवेगळ्या मशीन्स, नंबर ऑफ मशीन्स त्यावर माउंट केलेल्या होत्या, बरोबर, पुल्ली आणि बेल्टच्या सहाय्याने जोडलेल्या होत्या, त्यामुळे त्याला लागणारी जी जागा होती ती देखील मोठी होती. पण यामध्ये काय आहे, मोटर ही जी आहे सिम्पल ड्राईव्हमध्ये मोटर जी आहे ती त्या सिंगल मशीनवरच माउंट केलेली आहे, त्यामुळे त्यासाठी लागणारी जागा जी आहे ती कमी लागते. इट टेक्स लेस टाईम टू चेंज दी बेल्ट. यामध्ये बेल्ट बदलण्यास देखील काय होतो, कमी वेळ लागतो, कारण मोटर जी आहे ती मशीनच्या जवळच असते, मशीनवरच बसवलेली असते, त्यामुळे त्याचं जे बेल्ट बदलण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो देखील कमी असतो. सफिशियंट सनलाईट इज अवेलेबल इन वर्कशॉप. वर्कशॉपमध्ये पुरेसा प्रकाश येण्यास अडचण येत नाही, तसेच वर्कशॉपची साफसफाई करणे देखील सोपे जाते, कारण मशीन जी आहे ती कमी जागा घेते आणि कमी जागा घेतल्यामुळे काय होतं तर सूर्यप्रकाश जो आहे वर्कशॉपमध्ये पुरेसा अवेलेबल असतो. पॉसिबिलिटी ऑफ ॲक्सिडेंट इज लेस. अपघाताची शक्यता यामध्ये कमी असते. ठीक आहे. तर यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर पॉवर ट्रान्समिशन म्हणजे काय, पॉवर ट्रान्समिशन हे कसं केलं जातं, पॉवर जी आहे, शक्ती जी आहे, तिचे प्रकार, आपल्याला मिळणारी शक्ती आपण कोणकोणत्या प्रकारे मिळवू शकतो, आणि ड्राईव्हचे टाईप्स जे आहेत ते आपण बघितले यामध्ये, ग्रुप ड्राईव्ह आणि सिम्पल ड्राईव्ह.